हरि ओम. नमस्कार. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेणार आहोत एका विठ्ठल मंदिराविषयी. आजची एकादशी ही कार्तिक वद्य एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशी, यालाच आळंदीची एकादशी असं सुद्धा भाविक अगदी प्रेमाने म्हणतात. कारण आळंदी इथं जिथं ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी स्थान आहे तिथं एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीच्या दिवशी माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा होतो. त्यामुळे आळंदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची यात्रा भरते. त्यामुळे ह्या एकादशीला आळंदीची एकादशी असं म्हणतात. आणि आळंदीची यात्रा या 3 दिवसात म्हणजे साधारण दशमीपासूनच भाविक दूरहून यायला चालू होतं आणि त्रयोदशीला माऊलींचा संजीवन सोहळा करूनच, समाधीचं दर्शन घेऊनच भाविक आपापल्या मुक्कामी परततात. त्यामुळे पुणे परिसरामध्ये या एकादशीचं महात्म्य थोडं जास्तच आहे. तर या एकादशीच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूरपासून जवळ असलेल्या एका विठ्ठल मंदिराविषयी. आणि ह्या गावाचं नाव आहे नंदवाळ. कोल्हापूरपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे नंदवाळ गाव हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. हे एक धार्मिक स्थळ तर आहेच आणि महाराष्ट्र शासनाने याला तीर्थक्षेत्राचा दर्जाही दिलेला आहे. या गावाला विठ्ठलाच्या वास्तव्यानं महत्त्व प्राप्त झालंय. या ठिकाणी असणाऱ्या हेमाडपंथी दगडी मंदिरामध्ये श्री विठ्ठल नित्य वास्तव्याला असतात अशी भाविकांची मान्यता आहे. करवीर महात्म्य ग्रंथात असा उल्लेखही आहे. म्हणूनच या ठिकाणाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. पंढरपूरप्रमाणेच या नंदवाळमध्ये सुद्धा विठ्ठलाच्या संबंधित जे काही सण उत्सव पंढरपूरला साजरे केले जातात ते इथेही साजरे होतात. इथे सुद्धा आषाढी एकादशीचा मोठा सोहळा असतो आणि तेव्हा रिंगण सोहळा, दिंडी सोहळा हा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या एकादशीला या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. अगदी पंढरपूर सारखी मोठी यात्रा भरते. कोल्हापूर महाराष्ट्रात तर आहेच, पण महाराष्ट्राच्या शेजारील राज्य म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश इथून सुद्धा भाविक या मंदिरातल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. तसंच महाराष्ट्रामधील सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध भागातून सुद्धा भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. युगे 32 विटेवरी उभा, उभयांगी राई रखुमाई, दिसे दिव्य शोभा, सर्व भक्तांच्या भेटी परब्रह्म आलेगा, जय देव जय पांडुरंगा. नामदेव महाराजांनी आरतीमध्ये 28 युग असं म्हटलंय. युगे 28 विटेवरी उभा. आपल्याला ही पांडुरंगाची आरती ठाऊक आहे. मग आपल्याला संभ्रम पडला असेल की इथं 32 युग असं का बरं म्हटलं आहे. हा प्रश्न स्वाभाविक आहे, परंतु याचं उत्तर करवीर महात्म्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे जे महात्म्य आहे किंवा या क्षेत्राचं जे काही वर्णन सगळं आहे तर हे सगळ्यात पहिल्यांदा विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानी ते नारदांना सांगितलं. नारदांनी मार्कंडेय ऋषींना सांगितलं आणि मग मार्कंडेयाने हे समस्त करवीर महात्म्य त्याचं लेखन केलेलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये अगस्ती ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी सुद्धा दर्शन घेतल्याची नोंद आहे. 32 युगांपूर्वी नंदवाळ म्हणजेच ज्याचं पुराणकाळी नंदीग्राम असा उल्लेख केला जात होता, त्या गावामध्ये पुंडलिक मातृपितृ सेवा करीत होता आणि त्याची भक्ती पाहून प्रत्यक्ष पांडुरंग इथे आले. हे विठ्ठलाचं निजस्थान आहे. राई म्हणजेच सत्यभामा, रुक्मिणीसह श्री विठ्ठल इथे असतात. या 3ही स्वयंभू मूर्ती एकत्र असलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अनेक दशकांपूर्वीच आहे. हे देवस्थान जागृत तर आहेच, परंतु भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे. या मंदिराच्या परिसरात
मंदिराचं आवारही छान मोठं आहे. मोठा सभामंडप आहे आणि सभामंडपात एका बाजूला अनेक जुन्या काळ्या पाषाणाच्या मूर्त्या आहेत, शिवलिंग आहे. तसंच गर्भगृहामध्ये पांडुरंग, राई रखुमाईसाही त्यांची जी मूर्ती आहे ती अतिशय देखणी आहे. ही जी पांडुरंगाची किंवा विठ्ठलाची मूर्ती आहे ही गदाधारी चक्रधारी आहे आणि या मूर्तीच्या समोर मध्यभागी पुंडलिकाचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एका बाजूला गायमुख सुद्धा आहे. इथं या परिसरामध्ये जसं पंढरपूरला गोपाळपूर आहे तसंच गोपाळपूर सुद्धा आहे. गोपाळ कृष्ण गायी राखण्यासाठी या परिसरात आले होते अशी पुराणकाळी आख्यायिका सांगितली जाते. राधानगरी ते नंदवाळ आणि कोल्हापूर ते नंदवाळ अशा या एकादशीला इथं दिंड्या येत असतात. प्रसादाचं इथे खूप मोठ्या प्रमाणावर वाटप होतं. भगव्या पताका, तुळशी वृंदावन, टाळ मृदुंगाचा ठेका, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि देहभान विसरून तल्लीन झालेला वारकरी नंदवाळ इथं दाखल होतो. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर इथे अखंड परिसरात दुमदुमत असतो. जागोजागी महिलांच्या फुगड्या रंगतात. भजनाच्या संगे एकादशीचा सगुण सोहळा इथं साकारला जातो. अवघा नंदवाळ आणि पंचक्रोशी पहाटेपर्यंत कीर्तन आणि भजनानं विठ्ठलमय बनतं. त्यामुळे हे एक पाहावं असं आवर्जून विठ्ठलाचं स्थान आहे. कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जाणारी तर अनेक मंडळी आहेतच, कारण ही अंबाबाई अनेक घराण्यांची कुलदेवता आहे. त्याचबरोबर जसं जमेल तसं नंदवाळ इथं जाऊन पांडुरंगाचं सुद्धा आवर्जून दर्शन आपण घ्यावं. म्हणूनच हा सगळ्या माहितीचा खटाटोप तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा सगळा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.